जय शिवराय भाऊनो, पार्ट 3 मध्ये तुमचं स्वागत आहे. एंगेजमेंटचा कार्यक्रम सकाळी 11:30 वाजलं. यांचं अजून ठरलं नव्हतं हळद आत्ताच घ्यायची का सकाळी घ्यायची. त्यावर स्टोऱ्या तीन लावत बसलो. वर्किंग टाइम ह्याव त्याव. मग निरोप आला घ्यायचे आता. किंवा आजाचा मोबाईल इथंच ठेवून बाहेर गेलता. म्हटले ती चेष्टा करूया. त्याच्याच बॅग मध्ये लपवून ठेवला. आवरून बाहेर गेलो. पोटरा तीन लावला सगळा. हळद लई गडबडीत झाली. आजा येऊ आलता मोबाईल कुठे आहे म्हणून. तरी बी सांगितलं नव्हतं त्याला. शूट कंप्लीट झालं. तिकडे घराकडे झोपायची सोय केली आमची. 2 किलोमीटर आहे, लांब नव्हतं. 1 बजे और हम उस घर को निकले और ऐसा ये चिल्ला रहे कुछ तो बोल. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? घरी पोचलो. 1:30 वाजता झोपलो. सकाळी 5 वाजता जाग आली. म्हणलं कोण उठायच्या आधी वर्कआउट करूया. जोर डिप्सा पुशअप पुलअप मारलं. ते काय रेकॉर्ड केलं नाही. सगळी उठली तवर आवरलं. परत आणि हळदीचा कार्यक्रम घेतला. का कुणास ठाव. खरं परंपरा हिथं एकदम चोख मध्ये पाळतात. एक नंबर विषय. बघायला पण असलं भारी वाटते. विषय हार्डच. इथलं विधी सगळं आवरलं. सगळं पॅकअप केलं. आजान मी हॉलवर जायचं ठरलं. ही दोघं इथंच थांबणार आहेत. काय राहिलं असेल तर घ्यायला. हॉलवर पोचलो. लेआउट घेतला हॉलचा. त्यावर म्हणलं काहीतरी खाऊन घेऊया. इडली होती. इडली जरा खाल्ली. कपल आलं. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. लाईक आणि फॉलो करा.